हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कैरीची आंबट गोड अशी चटणी। चला तर मग पाहूया त्याची रेसिपी। कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे आपण 2 ते 3 कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे ओला नारळ त्याचे आपण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, साखर आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ टाकून घेऊया। त्यानंतर कैरी टाकूया। त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेऊया तोडून। आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून हे वाटून घेणार आहोत। आता हे आपण मिक्सरला थोडं जाडसरच वाटून घेऊया आधी। आता आपलं थोडंसं जाडसरच वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्यामध्ये साखर टाकूया थोडीशी चवीसाठी आणि थोडंसं मीठ टाकूया चवीसाठी। त्यानंतर आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती सुद्धा त्यामध्ये टाकूया आणि पुन्हा थोडंसं आपण बारीक वाटून घेऊया। आता हे आपण मध्ये मध्ये असं थोडंसं ढवळून घेऊया, जेणेकरून आपली कोथिंबीर चांगली मिक्स होईल खोबरा आणि कैरी बरोबर। पुन्हा एकदा आपण फिरवून घेऊया। आता आपली चटणी वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त कलर आलेला आहे हिरवा आणि चांगली बारीक सुद्धा वाटून झालेली आहे। आता आपण ती सर्व करून घेऊया। अशा प्रकारे तयार झाली आहे आपली कैरीची चटणी। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। थँक्यू।